संदीप म्हणजे शुभ हस्ते आपण आज स्वागत सन्मान करूया। आज यशवंतजी केने साहेबांच्या समवेत आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा खेळाडूचा हेतुचित मान सन्मान खासदार बाळेमामा चषक 20-25 च्या माध्यमातून केला जातोय। धन्यवाद। यानंतर जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये ऐकूया मेरी आवाज मेरी पहचान आणि भिवंडी समालोचक परिवाराचे आमचे सचिव संदेश वकर यांचा आवाज ऐकूया। धन्यवाद। यस थँक्यू व्हेरी मच कालीराम खेनी द वॉइस ऑफ मानकोली भिवंडी। वळूया थेट मॅचच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात होत आहे। डॉक्टर मनीष शिववारी विथ मनोज डॅनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। राजनचं पहिलं षटक, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढला इनफिल्डच्या आतमध्ये, बॉल स्टॉप केला गेलाय, सिंगल कंप्लीट। पहिल्या बॉलवर पहिली धाव श्री कालिका माता खारबाव टीमसाठी। अकाउंट ओपन झालंय त्या ठिकाणी डॉक्टर मनीष शिववारी आणि सोबतच टीम श्री कालिका माता खारबावचं। यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल करावा लागतंय कारण समोर डावखुरा फलंदाज मनोज डॅनी सज्ज होतोय। नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल तुम्ही जरूर करा, परंतु वेळ वाचवायचा आहे। वेळे संदर्भात आयोजन कमिटीला सहकार्य करायचं आहे। षटकातील पुढचा बॉल राजेंद्र पुन्हा एकदा फुल टॉस आहे, आडवा बॅटने प्रहार झालाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि बॉल निघून गेलाय सीमारेषा पार। 4 धावा, चौकार। केस बजरंग पाटील सारंगाव यांच्याकडून खासदार बाळेमामा चषक 20-25 साठी या स्पर्धेचे आयोजक जय बजरंग 40+ कारेवली टीम आणि दोन्ही मैदानामध्ये खेळणाऱ्या टीमसाठी शुभेच्छा। धन्यवाद बजरंग पाटील। पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी संतोष माली बॉल स्टॉप करतात, मात्र फेकी उशिराने झाली आहे आणि त्याचं कारण 2 धावा कंप्लीट। क्षेत्ररक्षण तर चांगलं झालं होतं, परंतु बॉल फेकण्यासाठी उशीर का केलाय त्या ठिकाणावरनं हे मात्र नक्की संतोषला विचारावं लागेल। 2 धावा कंप्लीट झाल्या आणि धावफलक 2 ने पुढे सरकला। धावफलकावर 7 धावा। पहिल्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय। राजेंद्रच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक फेकलं जात आहे। आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात। राजेंद्र पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या भलेसा बॉल समोरच्या दिशेने, अजून एक चांगला फटका, बॉल पहिल्या टप्प्यावर, सीमारेषा पार। 4 धावा। अतिशय दमदार फटका, मनोज डाणीच्या बॅट मधून निघणारा हा दुसरा चौकार। अगदी समोरच्या दिशेने मिडऑफच्या वरून बॉलला खेळून काढला होता, बॉलला लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या टप्प्यावर पाहायला मिळाला। राजेंद्र पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या भलेचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी। 1 धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत। रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय। धावफलकावर झाल्या आहेत, माफ करा, एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय। पहिलं षटक ज्या षटकामध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्या जोरावर धावा 13 झाल्या आहेत। चेक बजरंग पाटील वडुनगर गावचे समाजसेवक, नक्की त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया। जय बजरंग 40+ कारेवली संघाच्या वतीनं
बजरंग पाटील समाजसेवक वडवणघर हे देखील आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करतील अरुण भाऊ अरुणजी पाटील आपले सिनियर 40+ सिनियर खेळाडू आहेत. बजरंग पाटील आपण या. अजित गुराटकर खारबाव 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर यांनी देखील आपल्या श्री कालिका माता खारबाव टीमला शुभेच्छा दिलेत. संदेश पाटील अजित गोराटकर यांच्याकडून आपल्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा. धन्यवाद अजितजी गोराटकर आणि संदेश पाटील. स्वागत आणि सन्मान बजरंग पाटील यांचा केला जातोय. अरुणजी पाटील या स्पर्धेचे आयोजक, जय बजरंग कारिवली संघाचे एक सिनियर खेळाडू. धन्यवाद. ओ टू संदेश. थँक्स केनी. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर हर्षद म्हात्रे येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक 13 धावांचं बिनबाद टीम श्री कालिका माता खारबाव. तर आता मात्र षटक क्रमांक 2ला या ठिकाणावरनं सुरुवात होत आहे. षटकातील पहिला बॉल समोर डॉक्टर मनीष शिवारी. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. अजून एक क्लास फटका. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 चौकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. मनीष शिवारीच्या बॅट मधून हा चौकार. अगदी सरळ बॅटने हा फटका खेळून काढला होता. क्रिकेटमधील सुरक्षित फटका. यावेळेस बॉल हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न, संपर्क अवत असं नाहीये. यष्टीरक्षक बॉल कलेक्ट करतोय. निर्धावची सांगता, कोणत्या प्रकारची धाव नाहीये. 17 धावा धावफलकावर स्थिर आहेत. हर्षल म्हात्रेला आपण पाहतोय. एक चांगला गोलंदाज आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील ऑफ ड्राईव्हचा फटका. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, लंग पूर्ण पोहोचल्यात. मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मनोज डाणी त्या ठिकाणी पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे का, यासाठी मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. यानंतरचा ग्रुप डी मधून पहिल्या फेरीचा चौथा सामना असेल श्री कालिका माता कालवार आणि जानमान सरवली. दोन्ही टीम आपणाला जी रिपोर्टिंग करायची आणि या सामन्याची पहिली इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेकी कक्षामध्ये दोन्ही संघनायकांना उपस्थित राहायचं आहे. जानमान सरवली आणि श्री कालिका माता कालवार. यस, नॉ स्ट्राइक एंडला मनोज डॅनी हा फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे का, हे मात्र या ठिकाणी तपासलं जात आहे. प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे. अगदी टेलिकास्ट जे आहे ना, या स्पर्धेच्या पहिल्या बॉलपासून सुरेख तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. यस, डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलाय. इट्स नॉट आउट. सुरक्षित आहे त्या ठिकाणी मनोज डॅनी हा फलंदाज. आणि सोबतच 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार तर झालाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. कुणाल त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करतोय. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. सिंगल सोबत धावफलक 20 वर पोहोचलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. 4 बॉल टाकून झाल्यात आतापर्यंत. 7 धावा हर्षद म्हात्रेने या ठिकाणी खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 13 पाहिल्या होत्या. राजेंद्रच्या माध्यमातून ते षटक फेकलं गेला होता. षटकातील पुढचा बॉल समोर मनोज डॅनी. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार.
रमाकांतजी म्हात्रे आणि श्री कालिका माता ते उपस्थित असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच इथे आपण एक चला आपण एक विशेष स्वागताने सन्मानित घेणार आहोत. आपले कारिवली गावातील एक रेग्युलरची टीम चे सदस्य ज्यांनी माजी केंद्रीय पंचायती राज चषकामध्ये अंतिम फेरी गाठली होती आणि त्या संघाने आपल्या गावाचं आपल्या संघाचं नाव अगदी 7 समुद्र पार नेले असे आपले टीमचे काही सदस्य संघनायक इथे उपस्थित आहेत. कुणालजी पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारिवली ग्रामपंचायतचे युवा नेतृत्व सदस्य आहेत त्यांचा आपण स्वागत सन्मान इथे करूया. कुणाल पाटील यांचं स्वागत आणि सन्मान ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी खासदार बाळ्यामामा चषक साठी उपलब्ध करून दिले त्यांचे देखील विशेष आभार. जय बजरंग कारिवली टीम चे आमचे जे सदस्य आहेत खेळाडू आहेत संघनायक महेश पाटील आणि त्यांचे सहकारी ते उपस्थित आहेत. सिनियर 40+ टीमच्या वतीनं त्यांचं इथे स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. टीमचे सर्व सदस्य आपण पुढे यायचं आहे. संघनायक महेश पाटील बोला आणि त्यांचे सर्व सदस्य आपण या. नक्कीच गावाच्या नावासाठी आणि गावाच्या संघासाठी ज्या संघाची माजी केंद्रीय पंचायती राज चषकाची अंतिम फेरी गाठली होती आणि नक्कीच प्रतीक नाईक त्या स्पर्धेचे मालिका वीर खेळाडू राहिले होते त्या संघाचा इथे विशेष स्वागत आणि सत्कार जय बजरंग कारिवली टीमच्या वतीने केला जातोय. खेळाडू जतीन पाटील, मोहितजी घरत, पंकज म्हात्रे, प्रज्योत पाटील, अक्षय पाटील आणि संघनायक भोळा महेश पाटील ऑल टीम खूप खूप धन्यवाद. ओ टू संदेश थँक्यू केनी. बोलूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. या बॉलर्स देखील अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. साहेबांचं इथे शुभागमन होणार आहे. नक्कीच काही क्षणामध्ये इथे साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये आपण शुभागमन पाहणार आहोत. धन्यवाद. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी. डॉक्टर मनीष वारी यांच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके येत आहेत. धावांचा आकार मात्र वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शिवा माद्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल ड्राईव्ह केलंय. कव्वा रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी देखील कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 39 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस बीट झालाय फलंदाज. बीट झाला होता यष्टीरक्षक. चुकी पाहायला मिळते त्या ठिकाणी.
यष्टीरक्षकाची आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. बाईच्या स्वरूपात ही सिंगल पूर्ण झाली त्या ठिकाणी. आणि सोबतच ओव्हर नंबर 3 तिसऱ्या षटकाचा खेळ देखील कंप्लीट झालाय. धावा धावफलकावर आहेत 40. धन्यवाद संदेश मित्र. थोडा वेळ थांबवते. खासदार साहेबांचे कट्टर समर्थक वडनगर गावचे समाजसेवक प्रतिष्ठित व्यक्ती प्रमोदजी पाटील साहेब आपल्या मंचावरती आहेत. त्यांचा आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान. खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे साहेबांचे एक खानदेश समर्थक यांचा शुभ सन्मान करतील भारत पाटील साहेब. त्यांना प्रेमाची शॉल पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेमध्ये जय बजरंग कारिवली 40+ संघाच्या वतीनं त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. शॉल पुष्पगुच्छाने स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह. धन्यवाद. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवर जगदीश म्हात्रे. पहिलं षटक 13 धावांचं, दुसरं षटक 13 धावांचं आणि तिसरं षटक 14 धावांचं पाहायला मिळालं. नक्कीच शेवटच्या बॉलवर बाईची धाव आली त्या ठिकाणी. आणि आता मात्र अंतिम षटक जगदीश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पाहूया या षटकामध्ये किती धावा वसूल केल्या जातील, कारण आतापर्यंत धावा ज्या आहेत ना त्या चांगल्या बनल्यात श्री कालिका माता खारबाव टीमसाठी. शेवटचं षटक, षटकातील पहिला बॉल फुलटॉस आहे, ऑन साइडला उडवलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच तर पकडली आहे, परंतु पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा जरूर आलाय त्या ठिकाणावरना. इट्स अ नो बॉल. फ्री हिट बॉल. या बलेचा बॉल बीट केलंय फलंदाजाला, संपर्क नाहीये त्या ठिकाणी. फ्री हिट बॉलवर कोणत्या प्रकारची धाव नाहीये, बॉल निर्धाव गेलाय. जगदीश म्हात्रे षटकाची सुरुवात नो बॉल सोबत झाली होती. या बलेस देखील ऑन साइडला बॉल निघून जातोय सीमा पार. षटकार. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार झालाय आणि हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 6 धावा. चोपन्न धावा धावफलकावर आहेत. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. हवा तसा संपर्क नाहीये, बॅटची मोठी गडा लागली आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी.
गली रिझन मध्ये बॉल स्टॉप केला गेला. फक्त आणि फक्त मिळेल सिंगल. 55 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल या इनिंग मधील बाकी आहे आणि त्यानंतर आपल्याला समजेल की लक्ष किती धावांचं असेल. कालिका माता कालवार टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान सरावली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहा. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर अब तक 56-57चं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि त्या दरम्यान कॉम्बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय आर.के. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स. या ठिकाणी कालीराम केनी सज्ज आहेत. कालिका माता कालवार विपक्ष जय हनुमान सरावली या 2 टीम मध्ये पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रुप डी आजच्या शेवटच्या ग्रुपमधून पहिल्या फेरीचा हा 4था सामना असेल. श्री कालिका माता कालवार आणि जय हनुमान सरावली. मी यशवंत केने साहेबांना विनंती करतोय की आपण देखील आम्हाला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. नक्कीच मान्यवर या ठिकाणी जॉईन होत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आपण प्रथम नाणं पाहूया. एका बाजूला खासदार बालमामा चषक 2025 तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली. या नाण्याच्या 2 बाजू साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉलिंग टीम सरवलीचे कॅप्टन करतायत जय बजरंग कारिवली असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्या उलट आलंय. पाहुण्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी झालाय. टॉस जिंकलाय श्री कालिका माता कालवार टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जिंकलाय काय करणार? फिल्डिंग. धन्यवाद. दोन्ही टीम्सला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे टॉस जिंकलाय टीम कालवारच्या कॅप्टनने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर फलंदाजीसाठी सरावली टीमला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी द व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी कालीराम केनी सज्ज आहेत. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदेश वखारे. पहिल्या फेरीच्या 4थ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून श्री कालिका माता कालवार टीमनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि जय हनुमान सरावली टीमला इथे फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेले आहे. जाऊया आपण चालू सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. विजयाचं लक्ष आहे 57 धावांचं. तुफान पिंपलास टीम समोर प्रथम फलंदाजी करताना प्रदीप जोशी साहेबांची टीम आपण मैदानामध्ये पाहतोय. श्री कालिका माता खारबाव 56 धावा या टीमनं बनवलेत. नक्कीच आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांचा. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि सोबतच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष मनोज दादा पाटील यांना देखील आपण पाहू शकता. वेलकम. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत.
ठिकाणी शुभ आगमन. वेलकम वेलकम वेलकम. सोबतच साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय, ज्यांनी नक्कीच आम्हाला खेळाडू कक्ष या ठिकाणी स्पॉन्सर केलंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. वेलकम. उपस्थित सर्व प्रेक्षक, मान्यवर खेळाडू सर्वांचं हार्दिक स्वागत करून आपण मॅचच्या दिशेने वळूया. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. धन्यवाद. संदेश वकारे, कारिवली गावचे उद्योजक, उद्योगपती, समाजसेवक अरुणजी विष्णू पाटील साहेबांचं देखील मंचावरती शुभागमन. आणि नक्कीच ठाणे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांचं देखील मंचावरती शुभागमन झाले आहे. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ज्ञानदेवदा पाटील असतील, सर्वांचं खासदार बाळ्यामामा चषक 20-25 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. प्रशांतजी पाटील यांच्याकडून खारबाव संघाला शुभेच्छा. आणि पहिल्या चेंडूवर मोठी विकेट, जगदीश म्हात्रे आउट. त्यानंतर राजूदादा पाटील आणि नक्कीच विकास मुकादम. इथे पहिल्या चेंडूवर मोठी विकेट, जगदीश म्हात्रे यांची महत्वाची विकेट. मनोज डॅनीनं पहिले चेंडूवर घेतलेली आहे. फलंदाजी करताना देखील मनोजच्या बॅटमधून आपण चांगली फलंदाजी पाहिली होती. 18 धावांचं योगदान मनोज डॅनीनं दिलं होतं. नवीन फलंदाज आलेत राजेंद्र. संतोष माली नॉन स्ट्राईकला. काय चांगला वेग, चांगली दिशा आपल्याला पाहायला मिळते मनोज डॅनीकडून. चांगली कामगिरी पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना श्री कालिकामाता खारबाव टीमनं 4 ओव्हरमध्ये 56 धावा बनवलेत आणि 57 धावांचं लक्ष्य आहे. तुफान पिंपळास टीम समोर इथे अपील जरूर केली, पंच सहमत नाही आहेत. एका सिंगल धाव लेगबायच्या स्वरूपात आणि तुफान पिंपळास संघाच्या फलकावर धावांचा होतो श्री गणेशा. 1-1 57 बनवायचे आहेत. बघूया, संतोष माली स्ट्राईकवर आहेत. इथे चांगला चेंडू, अपेक्षित उचली प्राप्त केली, उंचीचा पुरेपूर फायदा इथे मनोज डॅनी उचलताना. आज डॉक्टर मनीष शिवारीने देखील चांगली फलंदाजी केली. छप्पन्न धावसंख्येमध्ये वैयक्तिक 32 धावा, 14 चेंडूमध्ये 32चं योगदान डॉक्टर मनीष शिवारी. चेंडूला ऑन साईडला टर्न केला, डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतात, फेकतायत. 2 धावा येथे संतोष मालीनं पूर्ण केलेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 3 1/4 ओव्हरचा इशारा कदाचित नक्कीच इथे केला असावा. 1 चेंडू शेवटचा, धावसंख्या 4. हा चेंडू अगदी संतोष मालीला खेळता देखील आला नाहीये. रात्रीची वेळ आहे, चांगला वेग, गती चांगली होती, बीट केला या चेंडूवर फलंदाज संतोष मालीला. इथे पहिल्या ओव्हरची समाप्ती
आणि धावा बनलेत 1-4. आता 3 ओव्हरमध्ये 53 धावा बनवायच्या आहेत आणि या रात्रीच्या क्रिकेटमध्ये हा आकडा खूप कठीण जाईल, कारण की जगदीश म्हात्रेची विकेट जिथे आली पहिले चेंडूवर, तिथूनच थोडासा दबाव हा जाणवतोय तुफान पिंपल्स टीमच्या फलंदाजांवर. चांगली कामगिरी. पहिल्या 4 ओव्हरमध्ये फलंदाजी 56 धावा आणि पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर 4 धावा देत मनोज डॅनीनं एक महत्त्वाची विकेट घेतली. म्हणजे पहिले 5 ओव्हरचा आपण विचार केला तर अगदी श्री कालिका माता खारबावच्या नावावर हे 5 ओव्हर आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. 4 ओव्हरमध्ये 56 बनवल्या आणि गोलंदाजी करताना पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 4 धावा देत 1 विकेट. बघूया ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज आलेत उमेश कारभारी. संघातील एक सिनियर खेळाडू आहेत, ज्या खेळाडूनं कारबाव संघाच्या नावासाठी आणि गावासाठी भरपूर क्रिकेट केलेलं आहे. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगली फिल्डिंग. इथे फलंदाज धावची बाद आहेत की सेफ आहेत. बघूया पंच काय इशारा करतायत. फलंदाज क्रॉसिंग पाहिजे नक्कीच. राजेंद्र की संतोष माली. बघूया कुठला फलंदाज बाद आहे. पंचांची देखील अग्नि परीक्षा आहे. ते तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. राजेंद्रनं चेंडू खेळला होता. चांगली फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये आणि ते फलंदाज संतोष माली धावचीत बाद झालेत आणि मैदानामध्ये आलेत शिवा म्हात्रे. मान्यवर कक्षामध्ये आपण कुंदनजी पाटील साहेबांना पाहतोय. शिवसेना ठाणे जिल्हा उद्धव बाळासाहेब पक्षाचे जिल्हा प्रमुख, त्यांच्या सोबत अरुणजी विष्णू पाटील साहेब, कारिवली गावचे समाजसेवक, उद्योजक, उद्योगपती आणि रमाकांतजी म्हात्रे कालवार ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत. त्यानंतर यशवंतजी केने साहेब, राजूदादा पाटील, मनोजभाऊ पाटील, ज्ञानदेवजी पाटील, उमेशजी पाटील, विकास मुकादम आणि जगदीशदादा मुकादम ही सर्व मान्यवर मंडळी. इथे हा चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी. इथे बघूया राजेंद्र यांनी चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट केलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावत आहेत. चांगली फिल्डिंग होते. फक्त एक सिंगल धाव आणि ते फलंदाज सेफ आहेत. मेन पंचाने स्कोरले पंचाने इशारा केलाय शिवा म्हात्रेनं आपली जागा सोडली होती की नाही तर घरत सरांनी अगदी पाहिला आहे. फलंदाज शिवा म्हात्रे आपल्या घरामध्ये स्तब्ध होते, थांबले होते. इथे फटका चांगला आहे. 20 सेफमध्ये चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजनला. इथे चांगली फिल्डिंग. एकाने सोडलंय दुसऱ्याने पकडलंय. मला वाटतं हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. 2 धावा शिवा म्हात्रेला मिळतील. चांगली फिल्डिंग. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो. प्रिन्स मूव्हीज, प्रथमेश पाटील ची टेक्निकल टीम. नवीन फलंदाज योगराज. पुढे येऊन चेंडूला केले स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये. सिलिंग मिडॉनवरून चेंडूला गोलंदाज उमेश कारभारी उचलत आहेत. फक्त एक सिंगल. सिंगलनं आता काम कठीण होईल. 8 धावा बनलेत. इथे हा फटका येतोय लॉंग ऑन रिजनला. चांगली फिल्डिंग. इथे बजरंगच्या माध्यमातून तितकीच चांगली फेकी देखील आपण पाहिलेली आहे. 2 धावीनं धावसंख्या 10. 2 ओव्हरमध्ये 10 आलेत आणि आता 2 ओव्हरमध्ये धावा बनवायचे आहेत 47. पाहू शकता आपण टीव्ही स्क्रीनवर
कुंदनजी पाटील साहेबांचा कटआउट दाखवला जातोय. त्यानंतर कारिवली ग्रामपंचायतचे सरपंच साहेब केस कुंदनजी पाटील साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख मान्यवर कक्ष अरुणजी पाटील साहेब, कुंदनजी पाटील साहेब आहेत, यशवंतजी केनी साहेब, रमाकांतजी म्हात्रे, विकास मुकादम, ज्ञानदेव पाटील, उमेश पाटील हे आमची सर्व मान्यवर मंडळी ते दाखवली जाते. हे पाहू शकता राजू पाटील आहेत, मनोज भाऊ पाटील आणि त्यानंतर रणजित पाटील आणि चंदन नाईक, नीलम नाईक यांना देखील ऑन स्क्रीनवर दाखवला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केलेत. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर किशोर पाटील संघातील एक सर्वात चांगला खेळाडू श्री कालिका माता खारबाव 13 चेंडूमध्ये आलेत 12. ते चांगला चेंडू, अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू पाहिला, दबाव जाणवतोय. सुरुवात मिळाली नव्हती. 57 धावांचं लक्ष्यचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 आल्या आणि जगदीश म्हात्रेची विकेट या सामन्याचा टर्निंग पॉइंट राहिलाय. किशोर पाटील याचा चेंडू, अगदी चेंडू चालल्या ऑन दी कार्पेट, शॉर्ट लेगमधून. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत मनोज म्हात्रे, चांगली फिल्डिंग करतात. एक सिंगल धाव आज प्रदीप जोशी यांच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी. शॉट फाईनले का इनफिल्डच्या आतमध्ये उभे आहेत आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे एक मेहनती व्यक्तिमत्व सचिव प्रदीप जोशी इन ॲक्शन में संघाचे संघनायक आहेत. 13 धावा. हा चेंडू बघूया इथे काय घडलाय. एक सिंगल धाव तर कंप्लीट केलेली आहे. वाईट प्लस बाईज. धावसंख्या 15 लागलेली आहे. किशोर पाटील असतात. फलंदाज युवराजनं पाय केला होता, जसं काही कबड्डीमध्ये आपण बोनसनी खेळाडूला जसा पाय मारतोय असा चेंडूला पाय मारण्याचा प्रयत्न, स्वतःचा बचाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. इथे हा फटका देखील चालला. बघूया प्रदीप जोशी, काय चांगली फिल्डिंग. वा, एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचललाय. शॉट फाईन लेग रिझन मधून एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 16 झालेली आहे. चेंडू टाकून झाले 16 आणि धावा देखील बनले 16. सामना कठीण झालाय तुफान पिंपळस संघासाठी. 8 चेंडूमध्ये 41. या वातावरणामध्ये धावा बनवणं हे खूप कठीण आहे. इथे 2 धावा शिवा म्हात्रे आणि युवराजनं पूर्ण केलेत. सिंगल डबलनं फक्त पराभवाचं अंतर कमी होईल, कारण की हा सामना खूप फसला आहे तुफान पिंपळस संघासाठी. अजूनपर्यंत एकही चौकार षटकार आला नाही. 17 चेंडू टाकून झालेत. फक्त सिंगल डबल धावा येत आहेत. इथे इनसाइड आउटचा फटका. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जज कॅच. फलंदाज बाद युवराज. योगराज बाद झाल्यात. सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील दोन्ही पंचांचे 2 संघ मैदानामध्ये आणि आमचे दोन्ही पंच अगदी विश्रांती घेत आहेत, मॅचची मजा घेत आहेत. 3 ओव्हरमध्ये धावा बनलेत 4 बाद 18. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये, करूया शुभ सन्मान. केस मान्यवर कक्षामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धवजी बालासाहेब पक्षाचे कुंदनजी तुलसीराम पाटील साहेब यांचा शुभ सन्मान जय बजरंग कारिवली सिनियर 40+ आयोजित बाळमामा चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, ज्यांनी खऱ्या अर्थानं 40+ क्रिकेटला सुरुवात केली, त्या 40+ क्रिकेटचे प्रणेते तुम्हा सर्वांचे लाडके आणि दापोडा ग्रामपंचायतचे सलग 2 टर्म किंग मेकर उपसरपंच आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य समितीचे माजी सभापती
कुंदनजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान जय बजरंग कारिवली सिनियर 40+ संघाच्या वतीने केला जातोय. नक्की साई म्हात्रे असतील, भारतजी पाटील असतील, त्यानंतर संदीप, नीलमजी नाईक, चंदन नाईक आणि ऑल टीम मेंबर, खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आलात. या स्पर्धेमध्ये आपल्या मुलाची उपस्थिती आपण दिलीत. आपलं पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीनं मनस्वी खूप खूप आभार. ते चौथ्या ओव्हरला सुरुवात जितेंद्र आलाय. पहिले चेंडूवर एक सिंगल दिली. धावसंख्या 19 चेंडूमध्ये 19. इथे हा चेंडू आलाय वाईट. पंच विक्रम नाईक सर आणि सुरेश घरात या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत 20 लागलेत. 20 धावा. कुणाल चांगला चेंडू, विकेट टू विकेट चेंडू पाहिला आपण. चेंडू चालला अगदी शॉर्ट एस्टा कव्हर मधून, थोडीशी मिसफील्ड. 2 धावा या चेंडूवर कुणालनं पूर्ण केले. धावसंख्या 22. फक्त 4 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये पाहुण्यांच्या स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. इथे चांगली फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जितेंद्र गोलंदाज करतायत. चेंडूला उचललाय इनफिल्डच्या आतमधून. धावसंख्या 23 वर पोहोचलेली आहे. फक्त आता 3 चेंडू आहेत बघा. 21 चेंडू मध्ये एकही बाउंड्रीज आली नाहीये. तुफान पिंपला संघाचा तुफान खेळ आज कुठेतरी थांबवलाय. श्री कालिका माता कारबाव टीमनं यानंतर कालिका माता कालवार टीम देखील आपण जानमान सरवली संघासमोर इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आज पहिल्या सत्रावर 2 विजयी एजी स्पोर्ट निंबोली संघानं मिळवले. तिथे दांडी गोल. फलंदाज कुणाल पाटील इज गॉन. एक तर्फी सामना. मैदानामध्ये हर्षल तुफान पिंपला संघाचे उत्कृष्ट गोलंदाज, 5वा फलंदाज बाद झालाय. आता फक्त या इनिंगचा 1 चेंडू बाकी आहे. की अगदी प्रेक्षकांना खूप निराश केलाय तुफान पिंपलास टीमनं. गोलंदाजीतून जरूर 56 दिल्या होत्या, मात्र फलंदाजीतून कुठल्याही प्रकारचा प्रतिकार पाहायला मिळाला नाहीये. फक्त धावा बनवलेत 23 चेंडूमध्ये 24. आणि आता फक्त 1 चेंडू बाकी आहे. हर्षल चांगला फटका, लॉफ्टेड शॉट. इथे झेलच्या खाली उमेश कारभारी आणि टिपला झेल. अजून एक फलंदाज. नक्कीच हडलक तुफान पिंपलास आणि बेस्ट ऑफ लक श्री कालिका माता खारबाव. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. आपल्या कारिवली गावचे समाजसेवक, उद्योजक, उद्योगपती अरुणजी विष्णू पाटील साहेबांचं इथे शुभ सन्मान करूया. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्वर्गीय विष्णू बालू पाटील केतन पाटील, साई म्हात्रे, भारत पाटील, चंदन नाईक आणि ऑल टीम पाटील साहेबांना इथे सन्मानित केलं जातं. आले 32 धावा. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया. नंदेवजी पाटील, लॉट कमिटी मेंबर, भिवंडी ग्रामीण 40+.
ज्ञानदेव पाटील, त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान आहोत. अरुण भाऊ यांचे शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान. राजू पाटील मात्र आपले शुभ हस्ते आपण राजू पाटील यांचा शुभ सन्मान इथे करायचं आहे. दापोडे संघाचे अष्टपैलू खेळाडू उपाध्यक्ष आहेत, आपण सन्मानित करूया. पाठवा लागेल सरवली टीम. मनोज भोगील यांना देखील सन्मानित करूया आपण. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आहेत प्रदीप जोशी साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सचिव कुंदनजी पाटील साहेब त्या मान्यवर कक्षामध्ये प्रदीप जोशी साहेबांना आपण सन्मानित करूया. चला सामनावीर सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊ जे आम्हाला स्वर्गीय गुणाबाई भानुदास पाटील यांच्या स्मरणार्थ कारिवली गावचे समाजसेवक व्यक्तिमत्व व्यवसायाने बिल्डर आहेत किशोर भानुदास पाटील यांनी स्पॉन्सर केलेली आहे. सामनावीर ट्रॉफी डॉक्टर मनीष शिवारियाना कुंदनजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते त्याचं वितरण केलं जातोय. अरुणजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते देऊया आपण. यवन जोडी संदीपार नाईक आणि गुरु पाटीलकडून आलेली आहे थंडा. त्यानंतर गिफ्ट टॅम्पर आहे सचिन रामचंद्र पाटील मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष याचकडून राजू पाटील यांना विनंती आहे आपले शुभ हस्ते आपण त्या गिफ्ट टॅम्परचं वितरण करायचं आहे. अभिनंदन. हा शेवटचा सामना आपण पाहतोय. या सामन्यातून विजेता नक्कीच आपण सामना पाहणार आहोत श्री कालिका माता खारबाव या दोन्ही टीम मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. कालवार टीम चेंडू पाहिजेत.